नमस्कार, मी किशोर धारगळकर आणि आपण पाहता धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की काँग्रेसला जबरदस्त गळती लागलेली आहे आणि त्यांचे एकापाठोपाठ एक मोठमोठे नेते त्यांना सोडून जात आहेत. आणि सोडून जाताना जी कारणं दिलेली आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक कारण असं देत आहेत हे नेते मंडळी की राम मंदिराचा जो काही सोहळा झाला त्याच्यामध्ये काँग्रेसनी जाण्यापासून आम्हालाही रोखलं आणि स्वतःही एक पक्ष म्हणून आमंत्रण असताना ते तिकडे गेले नाही, हा अपमान आहे सनातनचा, असं सांगून अनेकांनी काँग्रेस सोडलेली आहे. आता मित्रांनो, प्रश्न असा आहे की काँग्रेसचा जाहीरनामा आलेला आहे आणि हा जाहीरनामा जर तुम्ही पाहिला, अगदी तुम्ही बारकाईने वाचला तर तुमच्या लक्षात येईल की याच्यात अनेक अशा गोष्टी आहेत ज्या हिंदूंना खटकणाऱ्या आहेत. मी तुम्हाला वाचून दाखवतो. ह्या जो मॅनिफेस्टो आहे त्याच्या 4 ओळी मी तुम्हाला वाचून दाखवतो. म्हणजे तुम्ही बघा की काँग्रेस कुठल्या दिशेने चाललेली आहे. त्याच्यामध्ये काँग्रेस काय म्हणते मॅनिफेस्टोमध्ये, 4 ओळी आहेत ना फक्त, ऐका. वी प्रॉमिस नॉट टू इंटरफिअर विथ पर्सनल चॉईसेस ऑफ अ फूड अँड ड्रेस. म्हणजे गोमांस आणि हिजाब. इथे इनडायरेक्टली असं म्हटलं जातं आहे की हिंदुत्ववादी ज्या संघटना आहेत किंवा भारतीय जनता पक्ष आहे त्यांच्याकडनं असं म्हटलं जातं आहे की ह्याचा समावेश ह्या ओळींमध्ये आहे की ज्याची सूट दिली जाईल. टू लव अँड टू मॅरी, लव जिहाद, अँड टू ट्रॅव्हल अँड रिसाइड इन एनी पार्ट ऑफ इंडिया. ऑल लॉज अँड रूल्स दॅट इंटरफिअर अनरिजनेबली विथ पर्सनल फ्रीडम. म्हणजे पर्सनल लॉ बोर्ड जो आहे मुस्लिमांचा, त्याचा एक एजेंडा आहे. पंतप्रधानांनी आज म्हटलेलं आहे की हा काँग्रेसचा जाहीरनामा आहे की मुस्लिम लीगचा जाहीरनामा आहे. आणि हे वाचल्यानंतर आपल्याला हे पटू शकतं की कुठेतरी मुस्लिम मताचं लांगून चालन करण्याकरता काँग्रेसने हा जाहीरनामा प्रस्तुत केलेला आहे का. परत शेवटची ओळ मी वाचून दाखवतो. ऑल लॉज अँड रूल दॅट इंटरफिअर अनरिजनेबली विथ पर्सनल फ्रीडम विल बी रिपील्ड. ते रद्द केले जातील असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय अपेक्षित आहे काँग्रेसला आणि जे वाटतं आहे हिंदू संघटनांना हे मी तुम्हाला सांगतो. त्याच्यातले काय काय पॉईंट्स येऊ शकतात किंवा कुठले कुठले विषय येऊ शकतात. त्याच्यामध्ये लव जिहाद, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, गोमांस भक्षण, हिजाबवरची बंदी उठवणे, ट्रिपल तलाकचा जो कायदा बनवलेला आहे तो रद्द करणे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की जेव्हा UPAचं सरकार होतं तेव्हा सोनिया गांधींच्या अंडर एक बॉडी होती, इंडिपेंडेंट बॉडी. त्यांनी एक कायदा सजेस्ट केलेला आणि जो अत्यंत विरोधी होता हिंदूंच्या असं मानलं गेलेलं. त्याचं नाव होतं कम्युनल व्हायलन्स बिल. तो पुन्हा आणण्याचे संकेत दिले जात आहेत जर काँग्रेस सत्तेवर आली तर. त्याच्यानंतर मुस्लिम ट्रिपल तलाक हा तर विषय आहेच. आणि मुस्लिम पर्सनल लॉच्या ज्या काही मागण्या आहेत, म्हणजे हा सगळा जो जाहीरनामा काँग्रेसने मित्रांनो जो प्रस्तुत केलेला आहे त्याच्यामध्ये हिंदूंविषयी काही कुठेही त्याची दखल, एवढ्या मोठ्या बहुसंख्याक जनतेची दखल घेतली गेलेली नाही आहे. सगळी दखल घेतलेली गेलेली आहे ती मायनॉरिटीची घेतलेली आहे. आणि मायनॉरिटी म्हणजे काँग्रेसकरता फक्त आणि फक्त मुस्लिम आहेत. आपल्याला आठवत असेल काँग्रेसचे आणि देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटलेलं की या देशामध्ये जी काही संसाधनं आहेत त्याच्यावरती सगळ्यात पहिला हक्क मुसलमानांचा आहे. आणि हिंदू संघटना काय सांगतायत की तुम्ही अशी विभागणी नका ना करू, तुम्ही सगळ्यांना एक न्याय द्या. पण तो एक न्याय द्यायच्या ऐवजी परत परत काँग्रेस 80% हिंदूंच्या विरोधात कसं जाता येईल याची आखणी करते, याचा जाहीरनामा प्रस्तुत करत आहे, उघडपणे प्रस्तुत करते आहे. असं असताना जर उद्या या जाहीरनाम्याशी संबंधित गोष्टी पाहिल्यानंतर जर हिंदूंनी ठरवलं की आपण काँग्रेस विरोधात मत द्यावं किंवा आपलं मतदान करावं तर काँग्रेसची काय हालत होईल. पण दुर्दैव असं आहे की काँग्रेसमध्ये जी काही एक कोंडाळ आहे ते वारंवार हिंदूंना कसं दुखावता येईल याची आखणी करतं. आणि ही आखणी करत असताना
अनेकदा असं वाटतं की एक लिमिट असते एका प्रत्येक गोष्टीला, त्या क्रॉस करून ही मंडळी वारंवार जे मुस्लिम तुष्टीकरण करत आहेत त्यांनी हिंदू मन जे आहे ते कुठेतरी दुखावलं गेलेलं आहे आणि त्याला सातत्याने दुखवायचे प्रयत्न केले जात आहेत काँग्रेस नेतृत्वाकडनं. अशावेळी येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षासारख्या पक्षाने जर याचा फायदा उठवून जर पूर्ण पोलरायझेशन केलं हिंदू मताचं, तर त्यात आश्चर्य वाटायला नको. त्याच्यामुळे हा जाहीरनामा पाहिला की असं वाटतं की मोदींचं जे स्वप्न आहे 400 जागांचं ते पूर्ण करायला काँग्रेस हातभार लावत आहे, अगदी जोमाने लावत आहे. आणि हा जाहीरनामा त्याच दिशेने केलेला एक प्रयत्न आहे असं म्हणायला हरकत नाही, किंवा एक काँग्रेसच्या वतीने पंतप्रधानांना दिलेली भेट आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि याचा पुरेपूर वापर मोदी करणार आहेत. आपल्याला जमल्यास हा जो जाहीरनामा आहे काँग्रेसचा, जो घोषणापत्र आहे, मुद्दामून जाऊन आपण वाचा, म्हणजे आपल्याला कळेल की काँग्रेस किती घातक प्रवृत्तींना बळ देण्याचा प्रयत्न करते आहे. खरं तर माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की या निवडणुकीमध्ये काँग्रेसनी कोणाशी युती करण्याऐवजी जर पूर्ण देशभरामध्ये सगळ्या जागा लढवल्या असत्या तर त्यांना आपली जी ताकद आहे, रिअल स्ट्रेंथ, ती कळली असती. पण दुर्दैवाने तसं झालं नाही. त्याने ठिकठिकाणी नमतं घेऊन, याच्याविषयी मी आधी बोललेलो आहे, आपल्या आघाड्या बनवून स्वतःच्या पायावरती वारंवार धोंडा मारून घेतलेला आहे. पण हा जाहीरनामा हा एक असा डॉक्युमेंट आहे की जो काँग्रेस कशी संपेल, म्हणजे आम्हाला संपवा असा जो एक जाहीरनामा असतो तो काँग्रेसने इथे प्रस्तुत केलेला आहे. आणि ह्याचा जो काही मोठा इम्पॅक्ट 2024च्या निवडणुकीमध्ये आपल्याला निश्चित दिसेल. असो मित्रांनो, आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.